साक्री शहरात आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय। दिनांक 24 ते 30 जानेवारी श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात होणार आहे। राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या फौजी पेट्रोल पंपा शेजारी कथेसाठी भव्य सभा मंडप उभारण्यात आलाय। दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत शिवमहापुराणाची कथा पंडित प्रदीप मिश्राजी यांच्या मुखवाणीतून होणार आहे। सुरतच्या कथेमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांनी साक्रीकर भाग्यशाली असून या कथा काळात माघ महिन्यातील सोमवार, शिवरात्री आणि प्रदोष हे एकत्र दिवस येत आहेत असं देखील मिश्रा म्हणाले होते। यावेळी कथेसाठी पंडाल उभारण्यात वेगानं काम सुरू आहे। यासाठी प्रशासनही सज्ज झालंय। कथेसाठी लाखो भाविक येण्याची शक्यता आहे। या अनुषंगानं धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे 31 पोलीस अधिकारी, 200 पोलीस अंमलदार, 300 होमगार्ड असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे अशी माहिती साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। नमस्कार। दिनांक 24 ते 30 जानेवारी दरम्यान साक्री शहरात महाशिवपुराण कथेचं आयोजन आहे। त्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस दलाकडून चोख असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। बंदोबस्ताकरिता 30 अधिकारी, 200 अंमलदार आणि 300 होमगार्डांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। दरम्यान जास्तीत जास्त शिवभक्तांनी कथेचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी साक्री पिंपळनेर तालुका शिवमहापुराण कथा समितीतर्फे करण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।